पावसाळा म्हटलं की ह्या तिन्ही ऋतूमधून सर्वात महत्त्वाचा ऋतू. पावसाळा आहे तर हिवाळा आहे, हिवाळा आहे तर उन्हाळा आहे आणि पाऊसच नसलं तर काहीच नाही. झाडं नाही, पाणी नाही, हिवाळा नाही आणि उन्हाळा नाही. म्हणूनच हा सर्वात महत्त्वाचा ऋतू आहे. बेसिकली असं म्हणता येईल की पाऊस आहे तर निसर्ग आहे, नाहीतर काहीच नाही, नाही का? आपले तर घरात कामात दिवस निघून जातो, पण मुलांना ना तो तितकाच भारी जातो आणि छोट्या मुलांना तर खूपच जास्त, कारण यांना बाहेर निघायची सवय असते आणि माझ्या बिटूला तर जरा जास्तच आहे, आई-बाबासोबत फिरते म्हणून. म्हणून मी त्याच्यासाठी फ्लिपकार्टवरून हे 7 गोष्टीचे बुक बोलवलेलं आहे आणि खरंच सांगू इतकं छान आहे ना, त्याला पण गोष्टी ऐकायला खूप आवडते म्हणून तो सारखा माझ्याजवळ घेऊन येते आणि वाचून दाखव. त्यात नवीन त्यातले चित्र वगैरे पाहायला त्याला खूप मजा येते. कधी-कधी खूप छान ऐकतो आणि कधी-कधी काहीच नाही. आता मी नवीन आई असल्यामुळे ना मला या पुस्तकाची खूप मदत झाली, कारण मला असं गोष्टी काही आठवत नाही. म्हणून ना इतक्या पावसातही मी सगळे कामं वगैरे आटपल्यावर त्याला दुपारी अशी घेऊन बसली. छान 2-3 गोष्टी सांगितल्या त्याला आणि परत मुलांचं कसं असते ना, थोडं मन इकडे, थोडं मन तिकडे. पुन्हा त्याचं मन बदललं आणि मग गेलो हॉलमध्ये. हॉलमध्ये गेलो तर आई-बाबा झोपले होते. मग काय त्यांनासुद्धा माझं यूट्यूब चॅनल लावून दिलं. त्यांनीसुद्धा व्हिडिओ पाहिले आणि ह्या पिल्ल्याला त्याचा व्हिडिओ लावून दिला आणि बघा त्याचाच व्हिडिओ पाहून त्यातलं जे विठ्ठलाचं गाणं होतं ते ऐकून इतका जास्त डान्स करत होता, इतका जास्त तो एन्जॉय करत होता ना की लिमिटच्या बाहेर. आणि आई-बाबा त्याला सारखं विचारत होते, "बाबू हा कोण आहे? हा कोण आहे?" तर तो सांगत होता, "वितू, वितू, वितू." आणि खरंच ना हे बोबडे बोलणं अस्मरणीय आहे. बाकी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.